हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आपण जे मटर पनीर पराठा बनवला तर त्याच पदार्थापासून आपण पनीर चीज बॉल बनवणार आहोत. तर तेच साहित्य सगळं मी इथे घेतलेलं आहे. तर तेच सगळं आपली पहिली प्रोसेस आहे जी पनीर पराठ्यासाठी आपण वापरलेली आहे. तर त्याच्याच आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत. तर ते सगळं मिश्रण मी इथे वापरते आता. तर आपण अगोदर मटर जे आहेत ते बारीक करून घेऊया. मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम पेस्ट बनवून घ्यायची नाही आपल्याला, थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अख्खे राहणार नाहीत असे. तर मी आता जरासे क्रश करून घेते, हे बघा अशा प्रकारे. आणि आता आपण ह्याची भाजी तयार करून घेऊया, कारण आपण कच्चे मटर वापरलेले आहेत इथे. तर एक कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा होईल एवढं जिरं घातलेलं आहे. आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मटर बारीक करून घेतलेत तर ते घालायचे आहेत. इथे तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता फोडणीमध्ये, तर तुमच्या आवडीनुसार. तर मी इथे आता कांदा बारीक चिरलेला आहे तो अगोदर घालून घेते. आणि कांदा व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट. आणि ती पण व्यवस्थित परतवून घेतलेली आहे. आता आपण जे मटर बारीक करून घेतले तर ते पण घालून घेऊया आणि चांगले शिजवून घ्यायचे आहेत, ते परतवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. त्याचा कच्चेपणा जो आहे तो कमी होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. आणि आता जरासे पातळ वाटतात तर ते ड्राय होतील चांगले शिजल्यानंतर. तर इथे बघू शकता मटर किती ड्राय झालेले आहेत शिजल्यावर. आणि आता जे मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. इथे मसाल्यांमध्ये मी हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हिंग, चवीनुसार मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे. तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि ते मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला जे पनीर आपण बारीक करून ठेवलं आहे तर ते पण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मिश्रण व्यवस्थित छान मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी ओली कोथिंबीर पण घातलेली आहे. आणि हे सगळे पदार्थ छान असे मिक्स होतील असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. छान असं सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत. त्या आता आपण थंड करून घेऊया. तर हे बघा इथे मी मिश्रण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा उकळून तो किसून घेतलेला आहे आणि तो घातला आहे मी. आपण जे बॉल्स बनवणार आहोत ते त्याला बाइंडिंग येण्यासाठी इथे मी बटाटा वापरलेला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा बेसन घालते. तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर पण घालू शकता, कारण जे मटर आणि पनीरचं मिश्रण होतं ते खूप ड्राय होतं, त्याच्यामुळे मी इथे बटाटा आणि बाकीची पीठ घातलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे, कारण मी इथे हिरवी मिरची वापरलेली नाही आहे म्हणून मी लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये अजून ॲड केली आहे. आणि हे चांगलं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाणी वापरायचं नाही आहे, कारण बटाटा आहे त्याच्यामुळे मिश्रण चांगलं मिक्स होतं, पाण्याची गरज नाही पडत. तर हे बघा मिश्रण आपलं अशा प्रकारे तयार झालं आणि छान बाइंडिंग आलेली आहे त्याला. त्याचे बॉल्स छान तयार होतील असे. आणि इथे मी मोझरेला चीज घेतलेलं आहे थोडंसं किसलेलं. आणि आता आपण बॉल्स बनवायला घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे हातावर आणि त्याच्या अगोदर अशी छोटीशी पारी कशी बनवून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे चीज घेतलेलं आहे ते घालायचं आहे. तुम्ही इथे किसलेलं चीज नाही घेतलं तर जर त्याचे क्यूब्स घेतले तरी चालतील, म्हणजे ते छान असे त्या आतमध्ये घालता येतात किसलेल्या चीजपेक्षा. तर माझ्याजवळ रेडीमेड किसलेलं चीज होतं त्याच्यामुळे मी ते घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे क्यूब्स असतील तर तुम्ही त्या घेऊ शकता, म्हणजे त्या बॉल्समध्ये व्यवस्थित घालता येतात. आणि अशा प्रकारे आपल्याला छान असा बॉल बनवून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळे बॉल्स बनवून घेऊया. आणि हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता. तर डीप फ्राय करण्यासाठी तुम्हाला इथे थोडीशी स्लरी बनवून घ्यावी लागेल मैद्याची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे डीप करून मग ब्रेड क्रम वगैरे लावून ते तुम्ही डीप फ्राय करू शकता. ते पण खूप छान टेस्टी तयार होतात. तर आता मी अशाच प्रकारे सगळे बॉल अगोदर बनवून घेते, त्याच्यानंतर आपण फ्राय करायला घेऊया. तर शॅलो फ्राय मी कशा प्रकारे करणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते.
आपले इथे सगळे बॉल्स तयार झालेले आहेत बनवून. आता आपण फ्राय करायला घेऊया. फ्राय करण्यासाठी मी इथे आप्याचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते. ब्रशने पण तुम्ही हे तेल लावून घेऊ शकता. मी चमच्याने घालते थोडं तेल. आणि आता आपण बनवलेले बॉल्स याच्यामध्ये ठेवूया. वाटल्यास तुम्ही वरून पण अजून थोडंसं तेल घालू शकता. तर मी अगोदर सगळे बॉल्स ठेवून घेते आणि गरज पडली तर वरून थोडंसं तेल घालणार आहे. आणि जास्त वेळ नाही लागत त्यांना फ्राय करायला. 1 मिनिटभर झालं असेल. तर आता आपण बघूया, जरासं परतवून. हे बघा, एका साईडने फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारेच आपल्याला परतवून सगळीकडून फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि इथे बघू शकता तुम्ही आपले चीज बॉल्स किती छान फ्राय झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. तर हे तुम्ही सॉससोबत वगैरे किंवा चटणीसोबत सर्व करू शकता. छान असे आपले चीज बॉल्स तयार झालेले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.